अभंग क्रमांक 63. शरण शरणजी हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची आई कुमरा. अर्थ: हनुमंता, तुम्ही प्रभू रामचंद्राचे सेवक आहात, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. हे श्रेष्ठ वीरा, भक्तींच्या वाटा कोणत्या आहेत त्या आम्हाला दाखवा. तुम्ही शूरवीर धैर्यवान आहात. पुरुषार्थ करणे तुम्हीच जाणता व स्वामीची तत्परतेने सेवा करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनी मातेचे सुपुत्र आहात. अभंग क्रमांक 64. धिकजिने तो बाईले आधीन, परलोक मान नाही दोन्ही. धिकजिने ज्याचे लोभावरे मन, अतीत पूजन घडीची ना. धिकजिने आळस निद्रा जया फार, अमित आहार अघोरिया. धिकजिने नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागे साधूपणा. तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. अर्थ: जो गृहस्थ पत्नीच्या आहारी गेलेला आहे, त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात. त्याला इहलोक व परलोकी मान मिळत नाही. जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करत असतो, त्याच्या हातून अतिथी पूजा घडत नाही, त्या मनुष्याचाही धिक्कार असो. ज्याला आळस, निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषाचाही धिक्कार असो. जो मनुष्य विवेक आणि वैराग्यविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाही धिक्कार असो. तुकाराम महाराज म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालणाराही अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो.